नमस्कार. रिपोर्टरच्या शेतशिवारमध्ये आपलं स्वागत. आज 15 जुलै म्हणजे जुलै महिन्याचा दुसरा आठवडा उलटला. जून महिना असा तसा गेला आणि जुलै महिनाही असाच कोरडा जाऊ लागला. पाऊस कधी पडेल याची अपेक्षा, याची आतुरतेने वाट मराठवाड्यातले शेतकरी दररोज पाहत आहेत. मराठवाड्यामध्ये आतापर्यंत 30 ते 35% पेरण्या झाल्या आणि पेरण्या झाल्यानंतर जे काही पेरलेलं आहे ते उगवलं. आता उगवलेल्या धानाला पाण्याची नितांत गरज आहे. शेतकऱ्यांनी उगवलेल्या धानाची मशागत करण्यास सुरुवात केली. खुरपण असेल, कोळपण असेल किंवा पाळी घालणं असेल, ही मशागत शेतकरी सध्या करताना दिसून येत आहे. पण पाऊस नसल्यानं शेतकरी चिंतातूर असून दररोज नुसतं उभं वारं सुटले आणि या वाऱ्यामुळं मोसमी ढग थांबत नाही आहेत आणि हवामान खात्याचाही तसा ठोस काही अंदाज नाही की पाऊस पडेल. 20-25 तारखेच्या नंतर पाऊस पडण्याचा अंदाज काही हवामान तज्ज्ञांनी दिलेला आहे. पण तोपर्यंत आता पिकं तग धरतात की नाही हाही एक प्रश्न आहे. कारण की जे हलके रानं आहेत त्या हलक्या रानामध्ये लवकर वल उठते आणि पिकं खराब होत असतात. आपण पाहू शकता अशा पद्धतीनं कापसाची झाडं आलेली आहेत. काही ठिकाणी 4 पानावर, काही ठिकाणी 2 पानावर, तर काही ठिकाणी 6 पानावर कापूस आला. झाडं तजेलेदार आहेत. आता फक्त याला पाण्याची गरज असून शेतकऱ्यांनी मातीमध्ये बी टाकलेलं आहे आणि पेरणी करत असताना शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागतो. आधी खर्च करावा लागतो आणि नंतर त्यातून जे काही उत्पादन